हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांना मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर बाहेरचा खूप आवाज येत होता, त्यामुळे मी वॉइस ओव्हर दिलेला आहे. आज आम्ही गावाला चाललो आहे, त्यामुळे खूप एक्झाईट आहे. तर झाडं सगळं वाळतात म्हणून असं आतमध्येच ठेवलं आहे. आतमध्ये ठेवलं तर ते वाळणार नाही आहे, बाहेर ठेवलं तर ऊन येते. बाल्कनीमध्ये दिवसभर ऊन असते, त्यामुळे आत ठेवले. आणि नळ खाली पण एक प्लांट ठेवलं होतं, ते वाळत नाही. एक एक थेंब त्या पाणी पडतात म्हणून नळ खाली एक ठेवले. त्याला रोज पाणी लागते. आणि भांडी पण असं कपडे लावून ठेवले. हे नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे असं वरती ठेवून गेलं तर ते डस्ट वगैरे येतात, म्हणून असं एक कपडे लावून ठेवले. आता घरातलं सगळं आवरले, आम्ही निघायचं आता. 11:30 वाजता गाडी आहे. नाईटचा प्रवास आहे. 8 तास तरी लागतात आमच्या गावाला पोचायला. त्यामुळं 11:30ला इथून निघालं तर आम्ही 7 वाजेपर्यंत तिथं पोचतो. त्यामुळे आता सगळं रेडी झालं. इथे इथे बस रे मोर, चिनिमा घालतोय चार चार, खा पाणी पी, बुरडून जा. हाय हाय खुशी. चलो पोटा. कुठे चाललंय पिल्ले? गावाला चाललंय. सात्विक हाय कर. कुठं करायचं जम्पिंग? आता 2 वाजले. गाडी थांबलं होतं तिथं, फ्रेशअप वगैरे होऊन मग मी भेळ घेतलं होतं. तर रात्री 2 वाजले. आता मी भेळ खात होतं. प्रवास करताना खायला मजा वाटते, त्यामुळं मी भेळ घेतले. भेळ खाऊन एन्जॉय केलं आहे. आणि नंतर पुढचं प्रवास चालू होतं आहे आमचं. हे पिल्लू झोपलं होतं आणि दोघं झोपलं होतं. आम्ही दोघं बसलो होतं बाहेर. हवा खूप छान सुटलं होतं. गाडी पण थोड्या वेळ थांबलं होतं. आम्ही 6 वाजता पोचलोय गावात. 6 वाजलं होतं आम्ही जायचंपर्यंत. घरी जायचंपर्यंत 7 वाजलं होतं. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता आम्ही असं रेडी झाले. आता आम्ही मंदिरला चाललो आहे बाईकवर. आता मंदिरला आलो आहे. तिथं खेळायला खूप जागा आहे म्हणून खुशी खाली खेळत होतं. देवीचं दर्शन करायला आलो आहे. मग आम्ही देवीचं दर्शन केलं. दर्शन करून आम्ही निघालो खुशीसाठी कपडे घ्यायला. गावातल्या एक दुकानला गेलो आहे, तिथेच कपडे घेतले. जे काय बघितलं आणि 2च आवडले, ते पण खुशीला मोठं होत होतं त्याचं साईज, तर तिथं कपडेच नव्हतं. हे 2 आवडलं होतं, पण पॅन्ट ते लूज होत होतं म्हणून पिंक कलरचं घेतले. पिंक कलरचं पण मोठंच आहे फ्रॉक, तरी पण घेतले. असू दे म्हणून, पूजासाठी संध्याकाळी लागते त्यामुळं घेतले. आमच्या पिल्लूसाठी छट पौर्णिमा होता आज. छट पौर्णिमाला पूजा करायचा असते आमच्याकडे, त्यामुळे पूजा करण्यासाठी आम्ही तयार करत होतं. पुरणपोळी वगैरे बनवायचं असते, सगळं करायचं असते. त्यामुळे आम्ही सगळ्यात आधी मी रांगोळी काढून घेतले. रांगोळी झाल्यानंतर स्वयंपाकाला लागणार होतं. तर पुरणपोळी बनवायचं होतं. आमच्या दीदी बनवत होतं पुरणपोळी. मग मी पिल्लूला घेतलं होतं. आणि रात्री 8 वाजता असते आमच्याकडं पूजा. 7-8 वाजता असं असते. हाय कर बंगारी, हाय कर, हाय कर पुटू, हाय.
हाय इकडे बघ इकडे हाय. तिकडे कोणाला हाय करतोय इकडे कर. तर पिलूला घेऊन असं मी खेळवत होतं. ते बाहेर ते खेळायचं, आतमध्ये जायला नको वाटत होतं त्यांना. कसं आम्ही पुण्यात आतमध्ये बसून बसून त्यांना पण बोर झालं असतं, आम्हाला पण बोर झालं असतं. त्यामुळे गावाकडं गेलं की बाहेरच छान वाटतंय, असं मोकळं हवा असते. त्यामुळे बाहेरच बसून खेळायचं. अशा प्रकारे आमच्याकडे छट पौर्णिमाला पूजा करत असते. त्यामुळे मी पिंक कलरचे कपडे घेतलं होतं खुशीला, पण ते मोठं झालं म्हणून दुसरे कपडे आणले. ते आमच्या आत्या आता पूजा करते तिथं. आता आम्ही चाललोय, आमच्या दीदीचं बेबी शॉवर आहे, त्यामुळे आम्ही तिकडं चाललोय. तर बेबी शॉवरमध्ये भेटूया आपण. आम्ही असं रेडी झालोय. खुशी हाय कर बघू. हाय कर दीदू. हाय कर. हाय हाय. तिकडे करतो. कुठे चाललंय सुजा? कुठे चाललंय? बेबी शॉवर करायला अजून थोडा वेळ आहे म्हणून आम्ही शेतात गेलो होतो. तिथं खूप पेरू झालं होतं, मग आम्ही फ्रेश असं पेरू खाल्लंय. हे आहे आमच्या जाऊ आणि हे आमच्या काकाच्या मुली आहे. हे पण काकू आहे आणि हे आत्या आहे. हे आमच्या मोठी काकू आहे आणि हे छोटे काकाच्या मुली आहे. आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. तर आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.